हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तर बघा पप्पांनी इकडे देवासाठी फुलं आणलेली आहेत. मस्त लाल कलरचं एकदम डार्क लाल कलरचं जास्वंदीचं फूल आहे, ऑरेंज कलरचं जास्वंदीचं फूल आहे आणि ही 2 अनंताची फुलं आहेत. तर चला इकडे चहा ठेवलेला आहे. मस्त गरमागरम चहा सकाळच्या पिल्याला मस्त वाटतं. आणि इकडे बघा सूर्यदेव त्याचा नमस्कार घेऊया आपण. ते सुद्धा आलेले आहेत चहा प्यायला. आणि हे फूल कसलं आहे मी विचारलं होतं फोटोमध्ये, पण कोणीच रिप्लाय दिला नाही. तर हे फूल मुळ्याच्या भाजीचं आहे बघा. खाली मुळ्याची भाजी आहे, तिला हे फूल आलेलं आहे. अशी फुलं असतात मुळ्याची. कुठे चालला? कशासाठी? गजरा बनायचं आईला. कोणाला? थांब रे, आपल्या गुलाबाचे फुलं बघूया. हे हो, हे कालवालं हे आज मी हे तोडते ना, मी घालते. हा ना, फुल तोडलं ना की घालते. किती सुंदर कलर वाटतं ना मध्ये जरासा पिंक व्हाईट, खूप सुंदर छानच. तर गार्गी वहिनी आणि कीर्ती वहिनी यांच्याकडे आहे कुंद्याच्या फुलाचं झाड. चला फुलं काढूया. वहिनी तिकडे नेत आहेत आपल्याला. आमच्याकडे तर 2-3च आहेत एका झाडावरती आबोली. ही डबल जास्वंद आहे वाटतं, आहे ना? तिकडे पिंक कलरची जास्वंद आहे. ही बाहेर फुलं आलेत. मस्त आहे हो कलर. बाबो किती पडलेत खाली. सुंदर आहे कलर. वाव, हे बघ ना, भारी आहे ना, मस्त आहे. बेटो होय, तुमची फुलं घेतो. मस्त आहे हो कलर, सुंदर आहे पिंक, आहे ना? आम्ही पावसाळ्यात आलो की लावू तुमच्याकडची घेऊन. कोणती वाली? अच्छा ती. हा, भरपूर आहेत. आणि ही पण जास्वंद मस्त अशी आमच्याकडे आहे तिकडे मुंबईला. असे आहेत आपल्या तिकडे कुंभारकाकींच्या इथे. मस्त आहेत ना. ही पण पकड पिट्टू बाई, पकड. तशी आहेत रेड कलरची. ते आपण घालून काढूया. कुठे चालल्या फिरायला? संक्रांतीला का नाही गजरे बनवलेले? एवढे सुंदर फुलं आहेत तरी पण का तुमच्या केसात दिसला मला? त्यांच्या केसात नाही दिसला. टाइम नाही. झाले कपडे. कशी वाटतात कुंद्याची फुलं? तर इकडे गार्गी वहिनी आणि मी आणि कीर्ती वहिनी आम्ही कुंद्याची फुलं काढतोय. त्या दोघी मला हेल्प करतात फुलं काढायला. तर म्हटलं आज मस्त गजरा बनवूया. दाखवेन तुम्हाला गजरा झाल्यावरती कसा वाटतो गजरा तो. मी पहिल्यांदाच पाहिली ही फुलं. खरं मी याच्या आधी कधी पाहिली नव्हती, पण मला खूप आवडली. खूप म्हणजे खूपच आवडली. खूप सुंदर वास तर एवढा सुंदर आहे ना, काय सांगू. अगदी मी या फुलांच्या प्रेमातच पडली असं म्हणायला हरकत नाही. खूपच आवडली मला ही फुलं. त्याचं पण झाड लावायला पाहिजे ना, सुंदर फुलं आहेत पावसाळ्यात आलं तर. आम्ही जसं मे महिन्याच्या एंडिंगला यायला पाहिजे आहे ना. या सीझनला येतात त्याला फुलं. पावसाळ्याच्या आधी ना तर लावेल. इकडे बघा पप्पा आमची मस्त झाडांची काळजी घेत आहेत. आता आम्ही जाणार आहे मुंबईला, तर ते झाड वाकायला नको, हवेनी पडायला नको म्हणून आंब्याचं झाड जे कलम लावलं ते बांधून ठेवतात, व्यवस्थित सपोर्ट देतात त्याला. आणि इकडे बिट्टूचे पप्पा बघा मस्त आराम करतात सोफ्यावर लेटून. मस्त टीव्ही बघण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे. जा म्हटलं जरा पप्पांची मदत करतात. नाही नुसतं इलेक्शन असं लाव तिथली पांजर पावसाळ्यात. हा पण कुंभारणीचा इथला कलर मस्त वाटतं ना, हे पण लावायला पाहिजे. मला एवढी उत्सुकता की मला थांबवेच ना गजरा बनवण्यापासून. म्हटलं लगेचच गजरा बनवायला बसूया चला. तर इकडे आता मी गजरा बनवायला घेतलेला आहे बघा. मला जमतोय का नक्की सांगा नंतर, मी तुम्हाला दाखवेलच रेडी झाल्याच्या नंतर. भरपूर फुलं आणलेत मी, जेवढी होती तेवढी सगळी काढली फुलं. मस्त एकदा छान मोठासा गजरा बनवीन आईंना मला. गजरा रेडी झाला की दाखवतेच तुम्हाला. बघा बिट्टूचे पप्पा आहे ना जवळून तुम्हाला फुल दाखवत आहेत. छान वाटते ना. अशा फुलांचा गजरा ना मार्केटमध्ये पण मिळतो. मी काय करते, गजरा बनवते आपण नाही का. फुलं आणले
बेटू जर आईला गजरा दे. आईच्या केसाने एवढा झालाय. बघा किती मोठा आणि मस्त गजरा झालाय ना. एक छोटा झाला तो आईंना दिला. हा मोठा आहे, यातला अर्धा मी गार्गी वहिनींना देईन, त्यांच्याकडून फुलं आणली होती ना. कीर्ती वहिनींना पण दिला असता, अजून एक झाला असता तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम त्यांना पण देईन. तर कोकणकरांना माहिती आहेत काही मासे कोणते आहेत, काय नाव आहे या माशांचं? हे मळ्याचे मासे आहेत, सगळ्यांना माहितीच असतील, नदीमध्ये मिळतात हे मळ्याचे मासे. तर आमचे पप्पा आणि मिस्टर दोघं गेले होते बाजारात, खास हे मासे आणण्यासाठी गेले होते ते. कारण पण तसंच आहे, माझ्या नंदेला ना मळ्याचे मासे खूप आवडतात, त्याच्यामुळे आमचे पप्पा दरवेळेस गावावरून जाताना ना आठवणीने बनवून घेऊन जातात, न विसरता अगदी कायम. आणि का नाही नेणारच ना, शेवटी बापाचं प्रेम आहे लेकीवरचं, बाप लेकीचं प्रेम हे असंच असतं. सगळ्यांच्याच पप्पांचं असंच असतं, आपल्या मुलीवर जरा जास्तच जीव असतो सगळ्या पप्पांचा. असावाच का नसावा, सगळ्यांनाच वाटतं ना, माझे पप्पासुद्धा असेच आहेत. तर आता आमच्या आई इकडे मळ्याचे मासे साफ करत आहेत. मला काही येत नाही बाबा, मी कधीच बनवलेले नाहीत आणि खाल्ले पण नाहीत कधी. आईंनाच येतं ते, त्याच्यामुळे त्या साफ करतात आणि साफ करून झाले की नंतर मग त्या मस्त गरम गरम मासे बनवतील. तुम्हाला दाखवतेच मी. ठीक आहे, वेदूच्या मम्मीला देऊन हां. गरमागरम मळ्याचे मासे खायला या. नदीतले मासे मला आवडत नाहीत, पण ज्यांना आवडतात त्यांनी या खायला. गरमागरम मासे. इकडे काय हे वड्यांसाठी पीठ ठेवलेलं आहे, आता आम्ही कोंबडी वडी बनवणार आहे. इकडे चिकन रेडी आहे, मटण पण चुलीवर शिजतं आहे. तर चला आता वडे बनवूया. आणि वडे आहे ना मी चुलीवरती बनवणार आहे, कारण चुलीवरच्या वड्यांची चव आहे ना अप्रतिम असते. ॲक्च्युली सगळा स्वयंपाक चुलीवरचा एकदम मस्त लागतो, एकदम भारी. आणि गावी आल्याच्या नंतर आहे ना आम्ही खूप प्रयत्न करतो, जितकं होईल तितकं आम्ही चुलीवरती बनवतो. नॉनव्हेज तर आम्ही चुलीवरतीच बनवतो, भाकरी परत आणखी आंबोळ्या, घावणे, हे सगळे प्रकार आम्ही चुलीवरतीच करतो. मस्त असं बसून करायला पण छान वाटतं आणि पदार्थाची चव तर एक नंबरच, काही प्रश्नच नाही. आणि चुलीवरचे वडे ना मस्त खमंगच लागतात, तुम्ही कधी तरी ट्राय करा. बाकी काय गॅसवरचा स्वयंपाक तो मुंबईत खातच असतो, गावी गेल्यानंतर हा आनंद तर घेतलाच पाहिजे. ही आपली पारंपरिक पद्धत आहे जेवण बनवण्याची चुलीवरची, ती जोपासली पण पाहिजे आणि वापरात पण आणली पाहिजे. कारण कसं जुनं ते सोनं शेवटी, तेच खरं आहे. आणि आजकाल सगळ्यांना हेच आवडते चुलीवरचं जेवण. आणि हॉटेलमध्ये जाऊन आपण चुलीवरचं जेवण मागतो खातो, त्यापेक्षा स्वतःच्या गावी जाऊन स्वतः बनवून खा, त्याचा आनंद घ्या, तो वेगळाच असतो. आणि स्वतः बनवलेल्या पदार्थांचा आनंद ना वेगळाच असतो, ते विकतच्या जेवणाला त्याची सर येऊच शकत नाही. त्याच्यामुळे खरंच सगळ्यांनी हा आनंद नक्की घ्या. मला तर बाबा आवडतं, गावी गेल्याच्यानंतर माझा जास्त स्वयंपाक चुलीवरचाच असतो. चुलीवरती भाकरी बनवून होतं हे तर माझं एक नंबर काम असतं, मला आवडतं आणि मी ते करते. तुम्ही पण करत जा, छान वाटतं. आहे तिथं आणि मी आता खातोय. आणि त्याला फुलं दे, दाखव. रेडी आहेत मस्त गरमागरम अन्न फुगलेले वडे. चला आता जेवूया. तर ॲक्च्युली आमच्याकडे किंक्रांतीच्या दिवशी राखण देतात आणि त्याच्यामुळे किंक्रांतीच्या दिवशी तिखट सण करतात. पण नेमका काल आला गुरुवार, त्याच्यामुळे काल आम्ही बनवून ठेवलं, खाल्लं नाही, आज खातोय. हे नारळ ना काल बिट्टूच्या पप्पांनी चोरलेले ना ते नारळ आहेत. घरच्या झाडाचे नारळ असले ना मनसोक्त खोबरं वापरता येतं. कोकणी लोकांना भाजीत खोबरं हवंच म्हणा, मजा. दुपारचे पण फिरतात, खेळायला पाहिजे नुसतं. कुठे गेला? हा कुठं चाललंय उन्हातून? इकडे बघा 4 वाजले ना आमचे पप्पा झाडांना पाणी घालायला घेतात. हे त्यांचं संध्याकाळचं रोजचं काम आहे, अगदी आवडीचं काम आहे, छंद म्हणायला हरकत नाही. आणि ते म्हणतात माझा चांगला टाईमपास होतो याच्यामध्ये. आणि उद्या आम्ही मुंबईला जाणार, म्हणजे आज पप्पांना भरपूर झाडांना पाणी प्यायला घालतील, मज्जा आहे झाडांची. आणि हे आमचे आहो बघा, फक्त देखरेख करणार कंबरेवर हात ठेवून. तर आत्ता वेळ झालेली आहे संध्याकाळच्या केर कचऱ्याची. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पायात चप्पल घालून झाडू मारता, चुलीजवळ जाता, पण ॲक्च्युली खरं सांगू, आम्हाला सासू-सासूनांना वाताचा खूप त्रास आहे आणि गावी खूप थंडी आहे. आणि आम्ही तसं मुंबईत पण आहे ना घरामध्ये चप्पल घालूनच कामं करतो.
तसंच सेम गावी पण करतो, कारण थंडी आम्हाला सहनच होत नाही. तर काय करणार, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे घरामध्ये पण कंपल्सरी पायामध्ये चप्पल घालायची. कारण काय होतं, वाताचा त्रास असल्यामुळे ना पायामध्ये गोळा येतो, वात भरतो, मुंग्या येतात, पाय सुन्न पडतात आणि माझ्या तर टाचाच खूप दुखतात पायाच्या. त्याच्यामुळे आम्ही चप्पल घालतो. त्याच्यामुळे प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला पण कळतात रीतीभाती सगळं, चांगलं वाईट सगळं कळतं. पण काय करणार आता, मजबुरी का नाम जिंदगी. आता काय, आजारच तसे एक एक उत्पन्न होत चालले, त्याला काय करू शकतो आपण. शेवटी प्रकृती चांगली असेल तर सगळं चांगलं असेल. आणि काय करणार, निसर्गाच्या पुढे पण जाता येत नाही. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत चालल्यात, त्याचे दुष्परिणाम पण वाढत चाललेले आहेत. मानवानेच हे सगळं निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे मानवालाच ते भोगावं पण लागणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही पण थोडं समजून घ्या. आणि शेवटी माणसाने माणसाला नाही समजून घ्यावं तर कुणी समजून घ्यावं. ढॅन हा मी बनवलेला गजरा. स्वतःच्या हाताने बनवलेला गजरा घालण्यात एक वेगळीच मज्जा आहे. किती सुंदर संध्याकाळचं ऊन पडलंय, जणू सोनच. आवळे काढते. पडले, भरपूर पडले. बघू बिट्टू. हा अरे छोटे छोटे आहेत मस्त. तो बाबा तिकडे एक आहे. हा बाई इथे पण एक आहे बघ. हा बघ, हा बाई इथे बाबू तुझ्या पायाजवळ. हा बघू बाबू, हा बाई इकडे एक. अरे तो बघा ना, तो बघ शिवला भेटला तो बघ. अजून एकदा काठी मारा. तो काकी काठी मारते बघा, आता परत पडतील. कुठची आहेत बाजूला हो, नाही तुला पण घेऊन जाईल काकी काठी सोबत. पडले काय, हवं हवं शिव तुझ्या पायाजवळ तो बघ. खराब आहे. आहेत झाडावर छोटे छोटे. तर इकडे आता मी आमच्या परसातली झेंडूची फुलं काढत आहे. आता आम्ही भाजी फुलं सगळंच काढणार आहे, कारण उद्या आम्ही जाणार आहे मुंबईला, मी मगाशीच सांगितलं. आणि आम्ही आई पप्पांना पण घेऊन जाणार आहे. त्यामुळे मग परसातली फुलं भाजी वगैरे सगळं काढून घेतो आहे. कारण मुंबईला पण गेल्यानंतर मुंबईच्या माणसांना पण गावची भेट काहीतरी न्यावी लागते ना. आणि आमच्या आई पप्पांनी सुंदर असा बगीचा केलेला आहे आमच्या घराजवळच्या परसामध्ये. त्यामध्ये एवढ्या छान छान भाज्या फुलं वगैरे आहेत, तर ते तोडून नेणारच ना. तर आता आम्ही ते सगळं तोडत आहोत. उद्याची तयारी चालू आहे इकडे सगळी. इकडे अनिकेत, आई, पप्पा सगळेजण भाजी तोडतात. ही घेवडीची भाजी आहे बघा, मस्त शेंगा आल्यात ना सुंदर. आई पप्पा आल्यापासून जपून ठेवलं त्याने झाडावरती, की जेव्हा मुलं येतील त्यांना देता येतील, नेता येतील. कारल्याची भाजी सगळं आमच्या स्वतःच्या झाडावरचं आहे, बिना खताचं आहे. सगळी आई पप्पांची मेहनत आहे. खरंच खूप मेहनत करतात ते. म्हणजे काही जास्त नाही ते गावी राहत, 2-3 महिने राहतात, पण जेवढं राहतात ना तेवढं त्यांना जेवढं करता येईल तेवढं ते करतात. हॅड्स ऑफ. मस्त. आपल्याला हे होईल की नाही माहीत नाही आपल्या पिढीला, पण आमचे आई पप्पा भरपूर करतात खरंच. मस्त एकदम. बघा घेवडीची शेंग अजून आणते एक टोपली पण आणलेली आहे. भाजी आमच्या परसातली. तोंडावर याच्या काहीतरी ठेवलं पाहिजे. कशाला त्याच्यावर ठेवतोय मी ती आता तू काय दगड चपायचा वरून आणि नाही हे ठेवतो मी ते ठेवून दगड चपायचा वरती. ही तसं लावून ठेवतो त्याच्या पाठी दगड ठेवायचा एक मोठा असा. तिकडे काय पाणी साठणार नाही आपल्याला. म्हणजे आता पाणी कोण असणार. हा व्हिडिओ लेट पोस्ट करते आहे, कारण काय झालं, मुंबईला आली ज्या दिवशी त्या दिवशीचा पूर्ण दिवस माझा गाडीमध्ये गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी मी भावाकडे गेले, तिकडे प्रोग्राम होता त्याच्यासाठी. त्याच्यामुळे एडिट करायला उशीर झाला आणि म्हणून मग व्हिडिओ लेट पोस्ट करते आहे, सॉरी. चले लू बाबू. आता काय जेवायचा टाइम राहिला.
नाही म्हणते तर वेदा जेवेल आणि येईल. हे सुकल्यानंतर हे होईल. तर ही बघा, ही आमच्या आई पप्पांची मेहनत, सगळी त्यांचीच मेहनत आहे. बघा किती मस्त भाजी आहे. झेंडूची फुलं, लाल माटाची भाजी, कारलीची भाजी, वालीच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, हिरवी मिरची, परत तिकडे वांगी आहेत, हळदीची पानं आहेत, तिकडे अजून रताळीची पानं आहेत, त्याचीसुद्धा भाजी करतात. इकडे बघा, इकडे आमचं अजून इलेक्शन, त्याचा रिझल्ट हे काही संपलेलंच नाही, चालूच आहे. तर चला मस्त गरमागरम चहा पिऊया आणि मस्का पाव खाऊया. मिस्टरांनी मस्त मस्का पाव आणलेत, तर चला गरमागरम चहा आणि मस्का पाव खायला या. चला उद्या जायचं घरी, जरा संध्याकाळचं मैत्रिणींना भेटून येते. ही फुलं जी काढलेली गजऱ्यासाठी तीच, कुठे ती ह्या सगळ्या जणी. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे, कारण आई पप्पा म्हटले मुळ्याची भाजी जर रात्री काढून ठेवली ना तर ती कोमेजेल पण आणि तिला पाणी पण सुटेल, तर सकाळी निघता काढूया. तर तुम्हाला आमच्या गावचे व्लॉग कसे वाटले ते नक्की सांगा. आमच्या घराचा व्हिडिओ पण मी केलेला आहे, होम टूर, तो येईलच लवकर आपल्या चॅनलवरती, तो पण नक्की बघा. आणि असेच आमचे व्लॉग बघत जा, आम्हाला सपोर्ट करत जा. फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा. चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.